मॉर्निंग बघा. तर आफ्टरनून व्हायला आले तर वाजले दत्ता 12-10 मिनटं कमी आहेत. तर बसले बघा, चालू आहे लिखाण माझं, पण काही करमना गेले. गमन आहे बघा. त्यामुळं एकटीच बसले. श्रावू येईल आत्ता. कामं वगैरे आवरली आणि कपडे पण स्टारचे करायचे, तिकडे ठेवलेत सोप्या बघा कपडे. तर भट्टीची स्टारचे करायचे, तर जागा नाही घरची, कपडे वाळते तोपर्यंत म्हणलं दुपारी करावे. आणि यादी पण काढायची होती, मग यादी पण काढत बसली. म्हणलं चला ब्लॉग बनवा छोटासा, कारण काही म्हणजे असं करमना झालं. तर झालं की नाही जेवण वगैरे तुमचं नक्की सांगा. तर कपडे वाळतील, इतकं ऊन पडले बघा. आता वाळतील कपडे सगळी 12च्या आत. आणि ते जेवायला पण येतील, श्रावू पण येईल आणि ह्यानी पण येतील जेवण करायला. सगळं झालं सकाळपासून कामं. पाण्यामुळं सगळी स्वच्छता वगैरे वाडात आणणं पटापटापटा होती, कारण पाणी आल्यावर सगळी कामं वाडा होतेत पण होतेत. आणि मग आता रेशन पण आणायचं होतं, पण आज रेशन काय झालं, सुट्टी वाटतं रेशनला. 2-3 दिवस झालं आणायचं, तर मला कामामुळे झालंच नाही आणणं. तर मग झाडांना पाणी वगैरे घातलं. आणि आता उन्हाळ्यात बघा कसली पण झाडं असू द्या, किती पण पाणी घाला सुकतात आणि वाळतात. उन्हाची किती इतकी ह्या दिवसात म्हणजे काय ह्या वेळेसचं ऊन तर लय खूप डेंजर भयानक आहे. कारण काय म्हणतात, गेल्या वेळेसपेक्षा एक कल म्हणजे जास्तच आहे उन्हाची, पण काही कमी नाही. खूप भयंकर. इथून पुढं जावं वाटत नाही बघा बाहेर. तर आता दुपारी पण कपडे वगैरे वाळतील ना, म्हणून स्टारचे करायचे. तर असं चालू आहे. तुमचं जेवण झालं का नाही, कामं झाली का नाही? आणि मेन म्हणजे फॉल आणायचे बघा. मला मी बसली विसरली, साड्या करायच्या त्या पण 2 अर्जंट आहे त्या. आणि फॉल आणायच्या तर श्राव आल्यावर आणेल, कारण आता येईलच ती. तिची बस येते 12लाच. म्हणजे तिची बस नाही, महामंडळ इथे म्हणजे महामंडळाची बस इथे 12ला. तर आज टॉवेल वगैरे जास्त म्हणजे काढली एक्स्ट्राची काय काय. आणि काल आलते बघा सर, म्हणजे शंभूचे शंभू म्हणजे शिवराजचे सर आलते शाळेवरचे. ॲडमिशनचं वगैरे कोण नवीन असेल तर, इकडं तिकडं कोणाची फी वगैरे राहिली असेल तर असं येऊन स्वतः भेट वगैरे देऊन चर्चा करतात. म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला पण, ज्याला नवीन, आम्हाला पण शंभूला घालायच्या वेळेस पण असं आलते. कारण काय म्हणते तर आपण स्वतः त्यांनी आम्हाला बोलल्यामुळं, म्हणजे आम्ही चर्चा त्यांच्याशीच डायरेक्ट केल्यामुळं, असं दुसऱ्यांचा मुलगा घातला बाबा घाला असं तर राजश्री भरपूर दिवस म्हणत होत्या. पण आम्ही म्हणजे असं घातलंच नाही. आणि नको म्हणजे हेच झालं नाही, एवढं येऊगच आला नाही असं म्हणायचं. मला खूप असे जांभळे लागल्यावर बसून बसून असं होते. आणि मगच सर आले गेल्या वेळेस बघा, गेल्या वर्षी आणि एप्रिलमध्ये शिवराजला घातलं, एंडिंगला आलं तर मार्चच्या. आणि मग लगेच एक 8-10 दिवसामध्ये शंभूला घातलं. एप्रिलमध्येच कॉलेज चालू होते म्हणलं. आणि मग प्रगती पण भरपूर मुलांची होती, कारण आम्ही भरपूर लवकर चालू करतो आणि एक्स्ट्राचं पण असतं. आणि त्यामुळे लवकर आमचं चालू असते कॉलेज. 2 ऑगस्टमध्ये वगैरे चालू होतं कॉलेज. तर मग गेला बघा शिवराजचं वर्ष झालं बघता बघता शिवराजला. कारण एप्रिलमध्ये त्याला 4 एप्रिलला घातलं होतं, मला अजून आठवते 4 एप्रिलला त्याला घालवलं होतं. तर असं म्हणजे त्यावेळेचा दिवस आठवले इतकं वाईट, म्हणजे असं वाटते की काळजाचा तुकडा आपण ठेवून आलो तिथं, असं म्हणजे मागच्या आठवणी. पण आत्ता वाटते, म्हणजे आता असं अभिमान वाटते बाबा त्यावेळेस त्याग केला, वाईट वाटलं. पण आता म्हणजे समाधानकारक असं वाटते. आणि आता रुळलं आहे त्यामुळं काय वाटत नाही एवढं. आणि असं सरड्या बघा किती मोठा आहे. चला तर आता येतील बघा ह्याने आणि श्रवण जेवायला. तर मी पुढं ब्लॉग ह्याने आलेले आहेत आणि चाललंय मोबाईल बघायचं. असं का उजेड पडलाय कॅमेरा काय माहिती आहे. श्रावूची वाट बघत बसले बघा, कसलं ऊन पडलंय बाहेर असं कडक. आणि कपडे पण वाळलेत. तर कपडे आता काढायची. आणि जरा दार लावा, दार ढकलाव पुढं, थोडं दार ढकलाय. उजेड पडना झालं, म्हणजे असं काय म्हणते तसं झालंय. कॅमेराला काय झालंय काय माहिती. तर जेवायला भूक लागले, पण श्रावूचं कसं असतं माहिती आहे का, श्रावूला वाटतं की मला एकटीला जेवण जात नाही, तुम्ही जेवून बसता. मी तर खात असते नाश्ता, पण श्रावूला मग नको वाटतं. मग पप्पा पण आले जेवले का मग एकटीला नको वाटते. तर वाजले 12:15, पण आता काय माहिती कधी येते श्रावू. तर ह्यांना म्हणलं तोपर्यंत थांबा मोबाईल बघत बसा, म्हणलं तर बसले की नाही मोबाईल बघत. तर आली बघा आमची श्रावू. आणि श्रावूला नाही जेवलं ना आनंद होत आहे ना. श्रावू हाय कर बाळा.
आणि कपडे काढायला लागले. आता कपडे चेंज करायला आणि जेवण करायचं. अगं यादी फाटेल माझी. रुद्र हाय कर बाळा, हाय कर. बाळ कसं आहे सांग, बाळ कसं आहे सांग. रुद्राचा भाव कसा आहे, रुद्राचा भाव. रुद्र पडचील खाली भाजी सांडल. तर बघा भाजी केली मस्त अशी. श्रावू पण आली, जेवायला बसलो आम्ही. आणि मम्मीने आमच्या दिले आपलं काय हो मला म्हणायचं ना, हुलगा है ना, हुलगा उस. ए बाबा अगं शांत सर सर तस करू नये. आणि मस्त अशी मी पण शेंगाचा थोडासा रस्सा बनवलाय आणि भाजी आहे हुलग्याची. रस्सा जेवण आहे. तर चला मग या जेवायला. वाजले 6:30 आणि चाललोय आम्ही आमच्या भावाकडे तिकडं. कारण आमची काकी आले, त्यांचे वडील म्हणजे वारले तर तिकडं गेलत्या त्या. मला काय तिकडं जाणं झालं नाही. म्हणलं आपलं तेवढंच भेटून यावं. तर म्हणलं चला पटकन जावं. तर आमच्या इकडं साखर चहा पावडर असं नेते. तर मग मी थोडी म्हणजे म्हणालच की कशाला आणली काय म्हणणारी, इथं काही जास्त प्रथा नाही. पण बऱ्यापैकी बायका नेते त्या. तर म्हणलं भरपूर दिवस झाले येऊन, त्या 2-4 दिवस झालं. पण मला काय जाता आलं नाही. त्यामुळे चला म्हणलं आता श्रावूला घेऊन जावं. मी आणि श्रावू पटकन गाडी येऊन परत दिवस मावळा म्हणून दिवा पण लावून गेले. वेळ झाला तरी अंधार पुढे. ते आहे की पिशवी की नको असू दे. अजून तिथनं काय ते कुरकुर वगैरे घेऊ चिवला पिऊला. तर चला भेटू पुढे. पाय दाखव बाळा, पाय कुठे आहेत बोल तिला. पाय कुठे आहे पिऊ, पाय कुठे आहेत तुझं. पाय कुठे आहेत मम्मी बघते का, आम्ही नाही का, आम्ही माणसं नाही का. होय ग बाया. ए पिलू आत्तू कुठे आहे आत्तू. अगं आत्तू इथं बसले योग इकडे समोर. दीदी कुठे, श्रावणी दीदी इकडे, इकडे श्रावणी दीदी. हा कळतोय गो बाई, श्रावणीकडे बघते ना. आत्तू कुठे आहे, आत्तू आत्तू कुठे आहे. त्याला पाय दाखव म्हणजे, पाय दाखव पिऊ. पाय कुठे तुझा पिवड्या, पाय दाखव ना. पाय दाखव. दी म्हणते आता ताव आलाय, आता तिकट लागले म्हणले. पाय दाखव. तर बघा तिकडून आलो आणि मग फक्त राईस बनवला मी, डाळ वगैरे टाकून म्हणजे खिचडी भात असा बनवलाय. आणि चपाती वगैरे रात्री सकाळची होती आणि भाजी पण. आणि असं आहे संध्याकाळचं लाईटली जेवण बघा. तर जेवायला बसले सगळे, श्रावू बसले इकडं. आणि आता वाजलेत 9, वेळ झाला भरपूर. आणि मी एक साडी पण केली, फॉल लावून टाकला साडीला एका हात शिलाई करून. आता एक राहिली. आणि उद्या अशी पण आमची मीटिंग आहे, त्यामुळं म्हणजे आम्हाला ड्युटी आहे त्यामुळं जाणार आहे. तर आहे बघा संध्याकाळचं असं जेवण साधं सिंपल. तर या जेवायला. आणि म्हणलं व्हिडिओचा एंड करावं, कारण मग अशी व्हिडिओ घेतलेला. तर श्रावू खायला लागले तेल चटणी भात मस्त असा आवडीचा. आणि आम्ही पण घेतला इकडं, ह्यांनी पण घेतला आहे ताटात. आणि भातच आज आहे जास्त, चपाती वगैरे तशाच पडत्या. तर चला मग या जेवायला. तुम्ही पण सगळे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. चला तर बाय सर्वांना, गुड नाईट.